जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे की 565 x 92 74 y या 9 अंकी संख्येला 88 ने भाग जातो तर 2x अधिक 3y ची किंमत किती, अशा प्रकारचा एक प्रश्न सीटीईटी परीक्षेमध्ये विचारलेला आहे। या प्रश्नाला आपण कसं सोडवणार ते पाहून घेऊयात। सर्वात अगोदर ही जी दिलेली संख्या आहे बघा 565 x 92 74 y या संख्येला कितीने भाग जातो, 88 ने भाग जातो। तर 88 ने कुठल्या संख्येला भाग जातो, तर ज्या संख्येला 8 आणि 11 या दोन संख्यांनी भाग जातो त्या संख्येला 88 ने भाग जातो। मग आता आपण काय करूयात, 8 ची कसोटी आधी तपासू। 8 ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो। मग आता 7 4 आणि y याला आपण 8 ने भाग देऊ। 8 1 8 8 9 72 बाकी राहिली 2। आता 2 वर असा कुठला अंक ठेवला म्हणजे 8 च्या पाड्यातली संख्या तयार होईल। 8 त्रिक 24 म्हणजेच या y ची किंमत आपल्याला काय ठेवावं लागेल, 4 ठेवावं लागेल। बघा y ची किंमत मिळाली का तुम्हाला, 4। आता काय करू आपण, आपली 11 ची कसोटी वापरू। 11 ची कसोटी काय सांगते, एका आड एक येणाऱ्या अंकांची संख्या बेरीज। 5 आणि 5 10 10 9 19 19 आणि 7 26 26 आणि 4 किती झाली, 30। तसं राहिलेल्यांची बेरीज 6 अधिक x 6 आणि 2 8 8 आणि 4 12 म्हणजेच 12 अधिक x। आता 30 बरोबर 12 अधिक x आलं, मग 30 वजा 12 बरोबर x। आता 30 मधून 12 गेले, राहिले किती, 18 बरोबर x। पण आता विषय असा आहे की x ची किंमत 18 येऊ शकत नाही कारण की x हा अंक आहे। मग यामधून काय करा, त्याच्या अगोदरची 11च्या पटीतली संख्या वजा करा। 18 मधून 11 गेले, राहिले किती आता 7, म्हणजे x ची किंमत किती आली, 7। प्रश्न आपल्याला विचारलाय की 2x अधिक 3y बरोबर किती, 2x अधिक 3y। मग x ची किंमत किती आलेली, 7। मग 2 गुणिले 7 अधिक 3 गुणिले 4 बेसती 14 अधिक 3 चौक 12 14 आणि 12 किती आलं उत्तर 26, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। बघा प्रश्न सोपा आहे, फक्त तुम्हाला समजला पाहिजे कसं सोडवायचं आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। जय हिंद।